भाजपचे मध्य प्रदेशचे कॅबिनेट मंत्री कैलास विजयवर्गीय 2 दिवसीय नागपूर दौऱ्यावर आहेत। विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या नियोजनासाठी भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या जाणार आहेत। मतदारसंघातील प्रचाराच्या दृष्टीने बैठका घेतल्या जातील। पुण्यातील हडपसर भागात मनसेचे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांचे फिक्स आमदार म्हणून बॅनर लागलेत। महत्त्वाचं म्हणजे उमेदवारी घोषित होण्याआधीच हे बॅनर झळकल्याचं पाहायला मिळतंय। हिंगोलीच्या सेनगाव तहसील कार्यालयामध्ये मोठ्या प्रमाणात रिक्त पदं असल्यानं कामासाठी येणाऱ्या सर्वसामान्यांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। सेनगाव तहसील मधील 12 जागांपैकी 9 जागा रिक्त आहेत। हिंगोलीच्या सार्वजनिक बांधकाम विभागासमोर माळशी गावातील ग्रामस्थांनी रस्त्याच्या मागणीसह जनावरांसह उपोषण सुरू केलंय। शेतात जाण्यासाठी पाणंद रस्ता नसल्यानं शेतकरी आक्रमक झालेत। पिंपरी चिंचवड महापालिकेचे काही अधिकारी बैठकीत वेळी आता मोबाईल फोन पाहण्यात दंग असल्यानं पालिका आयुक्त संतापल्याचं पाहायला मिळालंय। माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त संदेश येतात का असा सवाल करत आयुक्तांनी संताप व्यक्त केलाय। वाशीतील एपीएमसी बाजारात कांद्याबरोबरच बटाट्याच्याही दरात वाढ झाली आहे। बाजारात बटाट्याचा माल शिल्लक न राहिल्यानं बटाट्याच्या दरात वाढ झाली आहे। घाऊक बाजारात बटाट्यांची 25 ते 30 रुपये प्रति किलो विक्री केली जाते। गडचिरोलीतील आरमोरीत नागरिकांनी रस्त्यावर उतरत आंदोलन केलं। नगर परिषदेच्या वाढीव क्षेत्राच्या गावठाणाचं भूमापन करण्यासाठी नागरिकांकडून हे आंदोलन करण्यात आले। मुंबईसह आसपासच्या परिसरात जोरदार पाऊस सुरू आहे। पुढील काही तासात पावसाचा जोर आणखी वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे। बदलापूरमध्ये भर दिवसात 3 जणांच्या टोळीनं सोनाराला लुटल्याची घटना घडली आहे। विशेष म्हणजे यामध्ये 2 महिलांचा समावेश आहे। सोनाराकडील 6.5 लाखांचे सोन्याचे दागिने घेऊन ही टोळी पसार झाली आहे। माडाच्या 388 इमारतीमधील रहिवासी आंदोलन करणार आहेत। मुंबईतील आझाद मैदानात हे रहिवासी आंदोलन करणार असल्याची माहिती समोर आली आहे। पुनर्विकासाच्या न्याय हक्कासाठी संघर्ष कृती समितीतर्फे आंदोलन करण्यात येणार आहे। संकल्प शेतकरी संघटनेचे अध्यक्ष नितीन कदम यांनी आमदार रवी राणांविरोधात तक्रार दाखल केली आहे। माझ्या जीवाला काही कमी जास्त झाल्यास आमदार रवी राणा जबाबदार असतील अशी तक्रार कदम यांनी दाखल केली आहे। जालन्यातील परतूर इथे आज ओबीसी संवाद यात्रा दाखल होणार आहे। सकाळी 11 वाजता ही यात्रा परतूर शहरात दाखल होणार असून परतूर शहरातून मोटरसायकल रॅलीचं आयोजन करण्यात आले। दुपारी 12 वाजता लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांची सभा पार पडणार आहे। छत्रपती शिवाजी महाराजांची कोणत्या तोंडानं माफी मागावी असं वक्तव्य आमदार अमोल मिटकरींनी केले। आपण चुकतो तेव्हा माफी मागतो, मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची अवहेलना झाली असून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी मिटकरींनी केली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर गंज चढत असल्याबाबतचं पत्र आठवड्याभरापूर्वीच नौदलाला पाठवल्याची माहिती आहे। राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हे पत्र पाठवल्याची माहिती आहे। त्यामुळे या पुतळ्याच्या देखभालीकडे नौदलाचं दुर्लक्ष झाल्याचा प्रश्न उपस्थित होतोय। पुण्यात ज्या दहीहंडी आयोजकांकडून ध्वनी मर्यादेचं उल्लंघन झालंय आणि लेझर प्रकाश झोतांचा वापर करण्यात आलाय त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे। सहपोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा यांनी या संदर्भातली माहिती दिली। दरवर्षीप्रमाणे यंदाही मुंबई ठाण्यातील समस्त गोविंदा पथकांनी न्यायालयाची मार्गदर्शक तत्वे पायदळी तुडवली आहेत। उंच दहीहंडी फोडून पारितोषिक मिळवण्याच्या हव्यासापोटी थरांमध्ये 14 वर्षांखालील मुलामुलींना सहभाग केल्याचं आढळून आलंय। मुंबईत दहीहंडी उत्सव काळात वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकांवरही कारवाई करण्यात आली आहे। या कारवाईत 1,05,00,000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आलाय, तर हेल्मेट न घालणाऱ्या दुचाकी स्वारांकडून 21 लाखांचा दंड वसूल करण्यात आलाय। महापालिकेच्या शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात चालढकल केल्याप्रकरणी मुंबईच्या शिक्षणाधिकाऱ्यांचं निलंबन केल्यानंतर शिक्षण विभाग सतर्क झालाय। येत्या 2 महिन्यात सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही लावण्याचं काम पूर्ण केलं जाईल असं हमीपत्र पालिकेच्या शिक्षण विभागानं राज्य सरकारकडे पाठवलंय।
पुणे जिल्ह्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये तक्रार पेटी लावण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिले, तर शाळांमध्ये मुलींच्या सुरक्षेसाठी सखी समिती स्थापन करण्याचेही आदेश देण्यात आले। पुणेकरांना भुयारी मेट्रोची प्रतीक्षा करावी लागणार आहे। शिवाजीनगर स्वारगेट मार्गाला CMRS ची मंजुरी मिळालेली नसल्याने या कामाला उशीर होणार आहे। 2 दिवसात पुणे एसटीच्या ताफ्यातील 72 बसेस बंद होणार आहे। जुन्या झालेल्या 72 बसेस स्क्रॅप करण्यात येणार आहे। याचा फटका आता प्रवाशांना बसण्याची शक्यता आहे। गडचिरोली जिल्ह्यातील शिक्षकाला राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर झालाय। जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक मंथैया बेडके यांना हा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आलाय। महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि गडचिरोलीच्या शिक्षकांना हा बहुमान मिळालाय। लहान मुलांचं लसीकरण सोपं होण्यासाठी मोबाईलवर माहिती उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आलाय। त्यासाठी हॅलो वॅक्सी हे व्हॉट्सअप चॅटबॉट सुरू करण्यात आले। लवकरच हे चॅटबॉट मराठीमध्ये उपलब्ध करण्यात येईल। पेशवा घराण्याचे 9वे वंशज विनायक विश्वनाथ उर्फ उदयसिंह पेशवा यांचं वयाच्या 86व्या वर्षी वृद्धापकाळानं निधन झालंय। रात्री उशिरा त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले। अनेक वर्ष ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये भूगर्भशास्त्र विभागाचे प्रमुख होते। पुण्यात विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपात नवा संघर्ष पाहायला मिळालाय। भाजपच्या चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात भाजप नेते माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी दंड ठोपटले। बालवडकर यांच्या दहीहंडी कार्यक्रमात पाटलांनी दांडी मारली होती। राज्यात मागील 4 ते 5 दिवसांपासून सर्वदूर असलेला पावसाचा जोर ओसरलाय। राज्यभरात सोमवारच्या तुलनेत मंगळवारी सरासरी 3 अंश सेल्सिअसनं तापमानात वाढ झाली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।